सावित्रीबाई फुले नगर, आदिवासी नगर या विभागामध्ये पक्षाचं नेतृत्व म्हणून नाही तर वैयक्तिक आपले सगळे लोक म्हणून प्रत्येकासाठी मी काम केलेलं आहे। तुम्ही सगळे मला चांगले जवळचे परिचयाचे आहात, पण आल्याबरोबर ते आपली जो आपली तेज आहे, जो आपली ताकद आहे त्याचा काही आवाज मला दिसला नाही। सगळे अगदी तुम्ही नरम आवाजाने बोलताय। आपण तिथे उच्च अधिकाऱ्यांशी कधी कधी नरम आवाजाने बोललोय का? कडक आवाजामध्ये असतो आपण लोक। म्हणून सगळ्यांनी जय 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 भवानी, हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा। आता कसं तरी वाटतंय की की आपण कुठेतरी आपल्या लोकांमध्ये आहोत। आम्हाला हळू आवाज ऐकायची सवय नाही ना, त्यामुळे आज आपण सगळे पुन्हा एकदा गणेशच्या माध्यमातून आपण सगळे एकत्र झालेलो आहोत। गणेश आणि त्यांची टीम त्या ठिकाणी चांगलं काम करतेच आहे आणि याही पुढे अजून चांगलं काम करण्यासाठी आम्ही सगळे त्यांच्या बरोबर आहोत। जाधव साहेब वगैरे हे सगळे आमचे चव्हाण बाकी राहिले, हे सगळे जुने सहकारी आहेत माझ्यासाठी। निवडणुकीमध्ये तुम्ही सगळ्यांनी कामं केलेली आहात आणि त्याचा तुम्हाला सगळ्यांना त्रासही झालेला आहे, पण आज जेव्हा आपल्याकडे सत्ता आहे त्याचा पुरेपूर वापर सुद्धा तुमचाच होणार। बाकी बाहेरच्यांना कोणाला मी त्याचा सहजासहजी फायदा होऊ देणार नाही आहे, परंतु तुम्ही लोकांनी सुद्धा स्टील एका जागेवर राहिलं पाहिजे। न डगमगता न घाबरता आपले निर्णय, आपला विचार मांडला पाहिजे। शिंदे साहेबांसारखं ज्वलंत उदाहरण आहे की जे सगळे मंत्री होते, नुसते आमदार नव्हते, हे सगळे सेकंड रँकचे मिनिस्टर होते सगळे, आणि यांनी एका उठावासाठी, एक झालेल्या अन्यायासाठी, सगळ्यांवरती मराठी लोकांबरोबर झालेल्या गद्दारीसाठी ज्यांनी आपल्या मंत्री पदाच्या सगळ्या विषयांवर लाथा मारून सगळी सत्ता सोडून ज्यांनी एक नवीन संघटना तयार करून आपल्या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून शिंदे साहेबांना त्या जागेवर बसवलं। आणि तुमच्या आणि आपल्या भाग्याचा विषय झाला की सर्वसामान्यांसाठी, गरिबांसाठी काम करणारा मुख्यमंत्री जो सकाळी 6 वाजल्यापासून रात्री 2 वाजेपर्यंत लोकांसाठी धावतो, असा मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून, शिंदे साहेबांच्या माध्यमातून मुख्यमंत्री आपल्याला मिळाले। लहान मुलांसाठी असेल, बालकांसाठी असेल, बालभारतीच्या विद्यार्थ्यांसाठी म्हणजे युवक भारती असेल, म्हणजे प्रत्येकासाठी, तरुणांपासून वृद्धांपर्यंत, महिलांपासून तरुणींपर्यंत प्रत्येकासाठी 1 वर्षामध्ये ज्यांनी आतापर्यंत रेकॉर्ड तोड निर्णय घेतले असतील तर ते एक मात्र मुख्यमंत्री महाराष्ट्राचे आहेत, ते आमचे मुख्यमंत्री म्हणजे एकनाथ शिंदे साहेब। तुमच्या महिलांसाठी अनेक योजना त्यांनी आणल्या। आता काही नाही तर मागील महिनाभरापूर्वी आम्ही आमच्या हाताने जवळपास 1001 मशीन प्रत्येक महिलांनी घरामध्ये, चक्की, कोणाला शिलाई मशीन अशा वाटप केल्या की आमच्या महिला भगिनींच्या हाताला 2 कामं भेटली पाहिजेत। या सगळ्यांनी पण फॉर्म भरले जातात, म्हणजे तर तुम्हाला 2 पैसे तुम्ही कमवलात तर ते तुमचं घर तुम्हाला सांभाळण्यास थोडी मदत होईल। तुम्हाला ज्येष्ठांसाठी त्यांनी एसटीची चांगल्या प्रकारे मोफत प्रवास करू शकता। महिलांना अर्धी तिकीट एसटीची करून दिली, जे पूर्वी तुम्हाला 500 रुपये लागत होते, त्याला 250 रुपये लागणार।